हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉगमध्ये। गुड मॉर्निंग। आज काही कार्तिकला मी शाळेत पाठवले नाही, रात्री त्याला ताप आला म्हणून मी काय त्याला शाळेत पाठवलं नाही। आता त्याला मी औषध देते, टॅबलेट आहेत म्हणून असं वाटीत विरघळून देते, कारण की त्याला खायला बरं पडेल म्हणून। आणि त्याला वरती बस म्हटलं तर खालीच खेळायला लागले, तर त्याला विचारलं त्याला खायला काय पाहिजे, तर तो म्हटला की मला गुळाचा शिरा पाहिजे। मग आता मी इथं गुळाचा शिरा करून घेते। कढई ठेवली आणि कढई 4-5 चमचे तूप टाकलं आणि वाटीभर जाड रवा घेतला आणि चांगलं भाजून घेते चांगलं। आणि त्याच्यानंतर चांगलं खरपूस भाजून घेतल्या। एका साईडला मी गुळाचं पाणी गरम करायला ठेवलेलं, चांगलं उकळतं आणि ते टाकलं त्याच्यात। आणि गाठी नाही व्हायला पाहिजे म्हणून चमच्याने असं हलवून घेतलं चांगलं। आणि त्याच्यानंतर 5-10 मिनटं प्लेट झाकून ठेवलं। आणि एका साईडला मी आता काजू बदाम असं बारीक कापून घेते। शिऱ्यातलं तर पाणी पूर्ण आटून घेतलं आणि त्याला असं फोडून घेते सगळं। आणि त्याच्यात मी ड्रायफ्रूट आणि इलायची पावडर आणि तूप टाकून परत एकदा हलवून झाकून ठेवून देते। गुळाचा तर शिरा तयार झाला, आता मी त्याला देते खायला। त्याच्यानंतर मी आता किचनमध्ये येते, कारण की उद्या मला डोसा बनवायचे आहेत म्हणून 4 वाटी तांदूळ घेतले आणि 2 वाटी उडदाची डाळ घेतली आणि त्याला स्वच्छ धुवून घेते, कारण की तांदूळ आहेत रेशनिंगचे म्हणून 2-3 पाण्याने धुवून घेतले। आणि उडदाची डाळ पण 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि टोपभर पाणी वतलं दोघांमध्ये पण। आणि उडदाच्या डाळीत ना 4-5 मेथीचे दाणे टाकलेत आणि त्याला झाकण लावून एका साईडला ठेवून देते। आता मी रात्री आणलेला तो सगळा बाजार भरून घेते आणि पहिले मी तेलाची पिशव्या आहेत ना बाजूला काढून ठेवते आणि एका डब्यात भरून ठेवते, कारण की ते फुटायची भीती नाही म्हणून। आणि मी असेच पाकिट आणते आणि ते मला बरं पडतंय। आणि टाकीत मी आता सगळं किराणा माल भरून ठेवते। टाकीत तर सगळं किराणा माल माझा भरून झालं। आता हे कपडे धुवायचं साबण, आंघोळीचं साबण आता बाथरूममध्ये ठेवून देते आणि भांडी घासायचं साबण मी आता किचनच्या खाली ठेवून देते। बिस्किट आहे ना ते डब्यात भरून ठेवते, कारण की त्याला बरं पडेल खायला म्हणून ते वेगवेगळं भरून ठेवते। आणि त्याच्यानंतर आता मी डब्यात आता चायपत्ती भरून घेते आणि त्याच्यानंतर चायपत्ती भरून झाल्यानंतर गहू आहे ना ते ड्रममध्ये भरून ठेवते। काल घेतलेली बॉटल कार्तिकला आणि त्याच्यासोबत मी मग पण घेतले। आता वाजले संध्याकाळचे 7 आणि संध्याकाळचे 7 वाजले तर मी स्वयंपाक करून घेतला माझा सगळा। आणि हे सगळे कडधान्य मी आता भाजून घेते, कारण की किडे लागत नाही ना त्याच्यात, असं भाजून घेतलं की किडे लागणार नाही आणि नाही भाजले की किडे लागतात म्हणून मी असं भाजून घेते सगळे कडधान्य भाजून घेते। आणि संगत आता रवा पण भाजून घेते, कारण की रवा नाही भाजला की बारीक आळे होतात, त्याच्यासाठी ते भाजून ठेवते। आणि भाजलं की मी 6-7 महिने त्याला नाही बघितलं तरी आळे होणार नाही म्हणून असं भाजून घेते। कधी तुपात भाजून घेते आणि कधी असंच भाजून ठेवते। रवा तर माझा भाजून झाला आहे, आता मी इडलीचं बॅटर बनवायला घेते। इडलीचं तर बॅटर झालं आहे माझं तयार, आता असं हाताने फेटून घेते। त्याच्यानंतर त्याच्यात आता मीठ टाकून परत एकदा फेटून घेते आणि त्याच्यानंतर वरती असं पातळ कपडा हातरून आणि वरती झाकण लावून ठेवून देते एका साईडला। आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की मग कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।